नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राज्य माहिती आयोगाचा नौपाडा अतिक्रमण पथकाला इशारा. भिवंडीत 2 दुचाकी चोरांना अटक. बनावट कागदपत्राच्या आधारे सिम खरेदी, 7 जणांना अटक. 3 लाखांहून जास्त रक्कम आढळल्यास कारवाई. राज्य माहिती आयोगाचा नौपाडा अतिक्रमण पथकाला इशारा. ठाण्यातील समाजसेवक शौकत मुलानी यांना माहिती अपील क्रमांक KR 498 499 500 501 अन्वये राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठ समोर झालेल्या सुनावणीत दिनांक 8/7/2015 1-2 स्पष्ट आदेश डावलून अपमान केल्याबाबत नौपाडा प्रभाग समितीला माहिती अधिकार अधिनियम 2005 1-2 कलम 20(1) नुसार विलंबी कारभाराचा जाब विचारण्याचा आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दिला असून दंडात्मक कारवाई 20(2) अनुसार त्यासह शिस्तभंग कारवाईसह शास्तीचा इशारा दिला आहे. नौपाडा प्रभाग समितीचे जनमाहिती अधिकारी कार्यालय अधिशिक्षक तथा प्रथम अपिली अधिकारी सहाय्यक आयुक्त यांना बजावण्यात आलेल्या आदेशानुसार अतिक्रमणाबाबत बेशिस्त प्रशासनास तंबी देण्यात आली असून बेमुदतखोरपणे माहिती अधिकार कार्यकर्त्याला आयोगाच्या आदेशानंतरही त्यांची कार्यपूर्तता व निगारण न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सदर आदेशाचा भंग झाल्यास नौपाडा प्रभाग समितीला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागणार असून जबर दंडवसुलीसह शिस्तभंग कारवाईचा दणका आणि शास्तीची टांगती तलवार नौपाडा प्रशासनाचे दप्तर दीर्घाईने उडवली असून अतिक्रमण विषयक धनसोड वृत्तीनेच नौपाडा प्रशासनावर ही वेळ आल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. भिवंडीत 2 दुचाकी चोरांना अटक. मागील काही दिवसापासून शहरात वाढत्या दुचाकी चोरी व सोनसुखळी चोरीच्या घटनांना अटकाव करण्यासाठी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने 2 सराई दुचाकी चोरांना गजाआड केली. त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे हे बाईक चोर ग्रामीण भागात स्टॅम्प पेपरवर लिहून दुचाकीची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस निरीक्षक रामराव डिगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सोहेल शब्बीर दिवकर व भारत भोईर हे दोघे पडघा तालुक्यातील ते शहरात व तालुक्यातील दुचाकी चोरी करीत असल्याचे समजले व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी गैबीनगर परिसरात सापळा रचून रविवारी या संशयित आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करीत असता त्यांच्या जवळील दुचाकी या चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शहरात 8 व अंबाडी येथून 2 अशा एकूण 10 दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. सोहेल हा ग्रामीण परिसरातील नागरिकांना जुन्या दुचाकी विकण्याचा माझा व्यवसाय आहे असे भासवून कमी किमतीत द्यायचा, कागदपत्रे नंतर देतो असे सांगून स्टॅम्प पेपरवर गाडी विकल्याचे लिहून देत होता. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातानुकूलित यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध, जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। बुकिंग करा जय भगवान सभागृह। पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत, पाहूया सविस्तर वृत्त। बनावट कागदपत्राच्या आधारे सिम खरेदी, 7 जणांना अटक। बनावट कागदपत्राच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड विक्री करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे। या टोळीकडून एकूण 11,345 वेगवेगळ्या कंपन्यांनी सक्रिय केलेले तर बंद असलेले 3,760 सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे। फेसबुकच्या माध्यमातून फोटो मिळवून बनावट कागदपत्राद्वारे सिम कार्ड मिळवत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे। भिवंडीमध्ये रियाज अहमद अन्सारी या अशरफी मोबाईल शॉपी नावाचा शॉप घरातमधून चालवत होता। त्याच्याकडे त्याला अटक केली आणि त्याच्या घरामध्ये जेवढी रेड केली त्यावेळी त्या रेडमध्ये ॲक्टिवेटेड सुमारे 11,900 आणि ॲक्टिवेट करायची राहिलेली अशी सुमारे 3,500 अशी 15,000पेक्षा जास्त सिम कार्ड्स आपल्याला मिळाली। त्याचप्रमाणे 3,500च्या आसपास बोगस कॅफ फॉर्म्स, कस्टमर ॲप्लिकेशन फॉर्म्स, बनावट निवडणूक ओळखपत्र, त्याचप्रमाणे बनावट आधार कार्ड स्कॅन केलेली या स्वरूपात देखील आपल्याला मिळाली। आपल्या सध्याच्या माहितीप्रमाणे सुमारे 6-7 महिन्यांपासून हा प्रकार चालला होता, परंतु नक्की कधीपासून हा प्रकार चाललेला आहे आणि कोणाकोणाला ही कार्ड दिली गेलेली आहेत याच्याबद्दल आपला तपास चालू आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये तरी देखील काही दहशतवादी कारवायांमध्ये वापर झाला आहे असं निदर्शनाला आलेलं नाही आहे, परंतु आपण याच्यामध्ये खूप खोलवर तपास करत आहोत आणि त्यातून नंतर मग आपलं सत्य काय ते बाहेर नंतर नक्कीच बाहेर येईल। बनावट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्राच्या छायांकित पत्रेही पोलिसांनी जप्त केल्या आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी बोगस मतदानासाठी बनावट ओळखपत्र आरोपी वापरणार होते का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत। शिवाय दहशतवादी कारवाई किंवा इतर गुन्ह्यासाठी या कार्डचा भविष्यात उपयोग होणार होता का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। जास्त रक्कम आढळल्यास कारवाई। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रक समितीची बैठक महापालिका मुख्यालयामध्ये झाली। या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजय जयस्वाल यांनी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संवेदनशील भागांसाठी विशेष पोलीस व्यवस्था करणे, रोख रकमेच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, बँकांमध्ये संशयित व्यवहारावर नजर ठेवणे, रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकांबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घेणे आदी महत्त्वाच्या सूचना दिल्या। एखाद्या व्यक्तीने 3 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना देतानाच मतदारांना प्रभावित करण्यासाठी कितीही रकमेचे वाटप केले तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले। पोलिसांनी आचारसंहिता काळात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत किती गुन्हे दाखल केले, आरटीओ विभागाने किती वाहनांवर कारवाई केली याचा अहवाल रोजच्या देण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपस्थित असलेले लीड बँकेचे राजन जोशी यांना बँकेमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहारावर नजर ठेवण्याच्या सूचना देऊन अशी घटना घडली तर तात्काळ त्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभाग किंवा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान नियमानुसार दिलेल्या परवानगीपेक्षा उमेदवारांनी जास्त काळ्यावर झेंडा लावल्याचे आढळल्यास आणि नियमानुसार 3 वाहनांपेक्षा जास्त वाहने उमेदवारांकडे आढळल्यास त्याविरुद्ध आरटीओ विभागाने कारवाई करावी तसेच त्यांचा खर्च
त्या उमेदवाराच्या खर्चात धरण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या रस्त्यावर रोड शोमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे किंवा वाहतूक कोंडी होणार आहे अशा रस्त्यांवर रोड शोला परवानगी देण्यास येणार नसल्याचेही जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, ठाणे विभागाचे आयकर आयुक्त सुभाष चंद्र, महावितरणचे मुख्य अभियंता करपे, राज्य उपाध्यक्ष शुक्ल विभागाचे अधीक्षक पाटील, विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त स्वामी, उपायुक्त ओमप्रकाश देवटे, संदीप माळवी, आरटीओ विभागाचे अधिकारी, लीड बँकेचे राजन जोशी, विक्रीकर अधिकारी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनात. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटे याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश, पाहत राहा जनादेश. धन्यवाद.